आंदोलन जे आहे ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, त्याचप्रमाणे नवनाथ वाघमारे आणि ॲडव्होकेट मंगेश हसाने आणि जवळपास 10 दिवस आमरण उपोषण जे आहे ते ओबीसींचा सगळे सोयरेचा GR काढू नये, कुणब्यांच्या नोंदी ज्या दिलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये घालू नये या मागण्यांसाठी आमरण उपोषण केलं होतं। ते उपोषण सोडवण्यासाठी 21 तारखेला मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये दोन्ही DCM होते, मंत्री होते, अनेक अधिकारी होते, त्यांच्यासोबत बैठक झाली आणि ह्या व्यापक बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हा विषय जो आहे हा विषय आम्ही सर्वपक्षीय बैठक ही आम्ही बोलावू आणि त्याच्यामध्ये हा विषय आम्ही निकालात काढू असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही सगळ्यांनी म्हणून उपोषण करताना आम्ही त्यांना विनंती केली की सरकारकडून ठोस आश्वासन मिळालेलं आहे आणि आपण हे उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात यावं आणि त्यानुसार ते उपोषण आम्ही स्थगित केलं। परंतु गेल्या 29 तारखेला ही बैठक होणार होती, 29ला ही बैठक झाली नाही। काल ही बैठकीचे काही संकेत नाही, आजही काही विषय नाही, त्यामुळं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो संभ्रमावस्थेत आला की नक्की काय घडतं, ही बैठक होणार आहे की नाही होणार आहे की। त्यामुळं आज आम्ही ओबीसी नेत्यांनी आज मुख्यमंत्री महोदय आणि DCM देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर ओबीसीचे मंत्री अतुल सावेजी यांची भेट घेतली आणि त्यांना हा विषय स्पष्ट करण्याची विनंती केली। त्यांनी सांगितलं की विधान भवनाच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ही बैठक 19ला होऊ शकली नाही, परंतु या आठवड्यामध्ये ही बैठक आम्ही कुठल्याही परिस्थितीत करू आणि ओबीसीना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही नक्कीच पाळू। त्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय जो आहे सगळे सोयऱ्यांचा विषय आहे, कुणब्यांचा दाखल्याचा विषय आहे, बाकी सगळे विषय जे आहेत ते आम्ही त्या दिवशी त्यावरती आम्ही निर्णय करू असं ठोस आश्वासन त्यांनी दिलं। त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तीसुद्धा मागच्या कॅबिनेटमध्ये ती बैठक गठीत होईल समिती अशी आम्हाला अपेक्षा होती, पण मागच्या बैठकीत ती मंत्रिमंडळ उपसमिती गठीत झाली नाही। तेही आम्ही ताबडतोब करू असंही आश्वासन यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आता आम्ही वाट पाहतोय की या आठवड्यामध्ये ती बैठक होते आहे। आता ह्या आठवड्यात तरी करतोय, बहुतेक अतुल सावेंना त्यांनी फॉलोअप करण्याचं सांगितलेलं आहे आणि सावे साहेबांनी सांगितलं की मी फॉलोअप घेऊन ही तारीख जी आहे ते उद्यापर्यंत जे आहे ते आम्हाला ते कळवतो म्हणून सांगितलेलं आहे। आम्हाला अपेक्षा आहे की सरकार आम्हाला नक्कीच या बाबतीत न्याय देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।